पोल्ट्री चालकांसमोर संकटांची मालिका आता फेर धरून नाचायला लागली आहे. एका मागून एक संकट उभी ठाकतायत. एक गेलं की दुसरं. कधी लॉकडाऊन, कधी बर्ड फ्लू, कधी रोगराई, तर कधी कंपनीवालेच लूटमार करतात. कधी भाव गडगडतात, कधी खाद्याचे भाव वाढतात. काही कळायला मार्ग नाही. हे नेमका धंदा हा कसा करायचा, हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. म्हणजे खरं तर कंपनीवाल्यांकडे, जिथे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं जातं, तिथे कंपनीवाल्यांकडून शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात. आपली बॅच गेली की आपण आपल्या मुलांना कपडे घेऊ, घरामध्ये एखादी चांगली वस्तू आणू, बायकोला साडी घेऊ, मुलांची फी भरू, अनेक स्वप्न हे पोल्ट्री चालक रंगवत असतात. आणि बरोबर बॅच निघाली की हातामध्ये जे बिल येतं ना, ते बघितलं की धाय मोकळून रडावं असं वाटतं. ही परिस्थिती सगळ्याच पोल्ट्री धारकांची आहे. आणि म्हणून ही जी लुटमार सुरू आहे, म्हणजे सर्रास ज्याला आपण दरोडे घालणं बोलतो, तो जो प्रकार सुरू आहे, हा जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत आपण कधीही पुढे जाणार नाहीत. आणि म्हणून याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, संघटित झालो पाहिजे. जे जे फसवणूक करतात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले पाहिजे. म्हणजे खरं तर न घाबरता या व्यवसायामध्ये जर आपण टिकून राहिलो तरच हा व्यवसाय करणं हे सहज शक्य होणार आहे. नाहीतर आता हा धंदा फक्त तोट्याचाच आहे की काय असं वाटायला लागेल. आणि म्हणून आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये पोल्ट्री चालक सतत तोट्यात का जातो, तिथे नेमकी गणित आपली कुठे चुकतात. दर ठरवण्याचा जो अधिकार आहे तो नेमका कुणाला आहे. प्रत्यक्षात एका बॅचला खर्च किती येतो, शेतकऱ्याचं किती त्याच्यामध्ये उत्पन्न मिळायला पाहिजे किंवा त्याचा खर्च किती होतो हे कसं ठरवणार. आणि कुठलाही पोल्ट्री चालक, म्हणजे छोटा पोल्ट्री धारक आहे, तो कधीही श्रीमंत का होता, म्हणजे नेमका कोणता खेळ या व्यवसायामध्ये सुरू आहे की ज्याच्यामध्ये सतत शेतकऱ्यांना फटके बसतात, अगदी हिशोबाची गणितच सुटतात. हे काही कळायला मार्ग नाही. आणि म्हणून याच्यावर चर्चा झाली पाहिजे. जे मोठे शेतकरी आहेत, मोठे फार्मर आहेत, त्यांनी या विषयाला हात घातला पाहिजे. माझ्या समोर म्हणजे आजचा हा जो विषय आमचा आहे की या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये नेमकं पोल्ट्री धारक जे आहेत हे उद्ध्वस्त कसे होतात. म्हणजे एक 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 पोल्ट्री चालक हा कमी होत चाललाय. जे काही टिकून राहिले त्यांचा नेहमी तोटा कसा होतो. हे सध्या व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर एक बिल फिरत आहे. एकाला त्यांनी बिल दिलेलं आहे एका कंपनीने, आणि त्या कंपनीने ज्या पद्धतीने ही सगळी बिलं लावली आहे ती सगळी जर बघितली, त्याची चर्चा ती फेसबुकवर सुरू होती. मात्र या शेतकऱ्यावर काय दबाव आला की काय माहीत नाही. मात्र त्यांनी ते पूर्ण ती पोस्ट होती, त्याच्या सगळ्या कमेंट्स होत्या, त्या सगळ्या डिलीट केलेल्या आहेत. आम्ही मात्र ते बिल त्याच्यानंतर आधी डाउनलोड करून ठेवलं होतं आणि म्हणून ते तुमच्या समोर घेऊन येतो. कारण या विषयावर जर चर्चा झाली नाही, या विषयाला जर हात घातला नाही, तर ही लुटमार अशीच सुरू राहील. हे जे बिल आहे हे कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं आहे. रवींद्र अभिमन्यू पाटील राहणार मलेगाव यांच्या नावाचं हे बिल आहे. 3 एप्रिल 2021 अशी त्या बिलावर तारीख आहे आणि चेक दिलेला आहे 26/5/2021 ला. 3 एप्रिल ते 26/5 म्हणजे 26 मे, म्हणजे बरोबर 2 महिन्याचा जो कालावधी आहे त्या महिन्यात त्यांना चेक मिळालेला आहे. तर चेक किती मिळाला आहे आणि त्यांना पैसे किती मिळाले हे आपण बघूया. एकूण त्यांनी पिल्लांची जी संख्या भरलेली आहे ती आहे 4,410. त्याच्यापैकी कंपनीने मृत्यू दाखवलेले आहेत 389 मृत्यू आहेत आणि 4,025 पक्षी त्यांनी विकलेले आहेत. त्याची एकूण किलो ते झालेले आहेत 9,478. आता जो खर्च लावलाय कंपनीने, चिक्स 15 रुपये 59 पैसे, म्हणजे 1,47,735 रुपयाची पिल्लं त्यांनी भरली होती. एकूण खाद्य जे लागलेलं आहे ते 5,64,200 रुपयांचं, म्हणजे साधारणतः 59.53 रुपये हा त्यांनी खाद्याचा रेट लावलेला आहे पर केजीचा. आणि तो 5,64,200 एवढ्याचं खाद्य आहे. औषधं लागली 15,482 रुपयाची. वॅक्सिन लागले 565 रुपयाचं. ॲडमिनिस्ट्रेशन खर्च त्यांनी दाखवलेला आहे 13,230 रुपये. ॲडमिनिस्ट्रेशन खर्च हा खूप जास्त लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर 78 रुपये 20 पैसे दराने या सगळ्या पक्षांची विक्री झालेली आहे आणि त्यातून मिळालेले आहेत 7,41,213 रुपये. हे 7,41,213 रुपये मिळाले आणि त्या सगळे खर्च वजा जाता
अगदी TDS कापून म्हणजे एकूण शेतकऱ्याला जे मिळाले त्यापैकी 13,076 रुपये मिळाले. TDS कापला गेला 131 रुपयांचा आणि हातात आले 12,945 रुपये. म्हणजे साधारणतः 13,000 रुपये हातामध्ये आले. जगातला कुठलाही धंदा आपण केला तर त्या धंद्यामध्ये कमीत कमी प्रॉफिट हा 10 ते 15% असायला हवा असं आम्ही सांगतो. की 10 ते 15% जर प्रॉफिट तुम्हाला जर मिळाला नाही तर तो धंदा आपण करू नये. तर तो कोणीच करत नाही, कुठलाही व्यवसाय करत नाही. इथे मात्र 7,41,000 रुपयाची विक्री होते, तेवढ्याच रुपयांची उलाढाल होते. आपण जर 15% धरले तर साधारणतः 1 लाखाच्या आसपास त्यांना रक्कम मिळाली पाहिजे होती. प्रत्यक्षात ती मिळाले 12,945. आता याच रकमेवर आपण समाधानी असतो, पुन्हा एकदा बॅच भरायला सुरुवात करतो. प्रत्यक्षात आपण आपला खर्च हा कधीही काढत नाही. एक बॅच गेल्यानंतर दुसरी बॅच भरायला एक 15 दिवसांचा पिरियड असतो. म्हणजे 2 दिवस आपण ते तूस वगैरे साफ करणं, पोल्ट्री धुणं, त्याच्यानंतर सगळी पोल्ट्री निर्जंतुकीकरण करणं, त्याला एक 8 दिवसाचा पिरियड घालवणं आणि त्याच्यानंतर पोल्ट्रीला विसावा देऊन आराम देऊन त्याच्यानंतर नवीन बॅच करणं. कारण आधीच्या पोल्ट्रीचं जे काही असेल ते राहू नये म्हणून साधारणतः 15 दिवसाचा गॅप दिला पाहिजे असं सगळं सांगितलं जातं. म्हणजे 15 दिवस आपल्या अंगावर पडतात. 15 दिवस अंगावर पडल्यानंतर म्हणजे कंपनी आपल्याला काय देते तर मेडिसिन देते. म्हणजे खूप लोकांचा गैरसमज आहे, कंपनी सगळं देते. कंपनी तुम्हाला खाद्य देते, कंपनी आपल्याला औषधं देते, व्हॅक्सिनेशन करते, की त्यांचे डॉक्टर येऊन देखभाल करतात. पण ज्या वेळेस बॅच आपण करतो त्याच्या आधीचा जे 15 दिवस आपण जे सगळ्या गोष्टी करतो त्या 15 दिवसाचा खर्च आपण कधीही कुठेही लावत नाही. त्याच्यासाठी आपण मजूरकर घेतलेले असतात, त्याच्यासाठी आपण स्वतः मेहनत केलेली असते, आपली लाईट जळलेली असते, आपण पाणी वापरलेलं असतं, आपण खूप साऱ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचा खर्च आपण कुठेही धरत नाही. तो जर खर्च धरला मजूरकरांचा म्हणजे एक जोडपं साधारण आपण ठेवलं तर एक 15 ते 20,000 रुपये त्याला महिन्याला द्यावे लागतात. त्यांचा राहण्याचा खाण्याचा जर सगळा खर्च करून 15 ते 20,000 रुपये खर्च होतात. मग इथे मिळतात तर 12-13,000 रुपये. मग तिथे कामगारांना आपण जे ठेवलेले आहे त्यांचं काय आणि आपल्याला आपण जो राबतो आपलं काय म्हणजे आपण जर सगळा रोजगार हमीवर जरी काम केलं तरी आपल्याला सहज 300-400 रुपये दिवस मिळू शकतो. मग जर आपल्याला 10 ते 12,000 रुपये महिना हे जर रोजगार हमीवर जाऊन मिळणार असतील आणि पोल्ट्रीचं काम करून 2 महिने आपण कोंबडी पिल्लं सांभाळून आपल्या घरात 1ही रुपया येत नसेल तर आपण हा धंदा का करावा असा प्रश्न आता सगळ्यांना पडायला लागलाय. खरं तर वाहतुकीचा जो खर्च असतो, मजूरकरांचा जो खर्च असतो, आपण रोज पोल्ट्रीसाठी फिरतो म्हणजे शेतकऱ्यांना आपण नेहमी सांगतो की शेतीचा धंदा तोट्यात का, तर शेतकऱ्याची बायको वर्षभर शेतात राबते, त्याचे बैल राबतात, अगदी त्याची मजुरी स्वतःची तो कधीही धरत नाहीये, स्वतः शेतामध्ये राबतो. या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केली तर मिळणारं उत्पन्न आणि शेतकऱ्यांनी केलेलं काम याची गोळाबेरीज कधीच होत नाही. तसंच आता पोल्ट्रीचं झालंय. आपण आपला स्वतःचा खर्च कधीही लावत नाही. आपण त्यासाठी मोबाईल वापरतो, आपण त्याच्यासाठी प्रवास करतो, पिल्लं आणण्यापासून तर विक्रीपर्यंत, पिल्लं भरण्यापर्यंत किंवा रोज तिथं देखभाल करणं, लाईट असेल, पाणी असेल, या सगळ्या गोष्टीचा जर खर्च लावला तर आपल्याला साधारणतः खर्च म्हणजे या बिलावरनं मी काढला तर आपले 60-70 हजार रुपये खर्च झालेला आहे आणि 1 लाख रुपयापर्यंत आपल्याला मिळायला पाहिजे म्हणजे साधारणतः 30,000 रुपये त्याचा फायदा व्हायला पाहिजे होता. इथे मात्र तो चक्क 80,000 रुपये मायनसने जातोय. ते एका बिलावरनं आम्ही ते काढलेले आहे. आता विक्री जर 7 लाखांची असेल आणि 13,000 रुपये जर मिळणार असतील तर कुठेतरी या माणसाला, या पोल्ट्री धारकाला फसवलं गेलंय असं स्पष्ट दिसतं आणि या विरुद्ध त्याला आवाज उठवायचाही अधिकार नाही. कारण फेसबुकवर पोस्ट टाकली आणि त्याच्यानंतर ते डिलीट केली कारण कंपनीने दबाव टाकला असेल पुढे तुम्हाला आम्ही पिल्लं टाकणार नाही, तुम्हाला सहकार्य करणार नाही आणि सगळ्या कंपनीवाल्या मिळून डाव खेळणार. सगळ्यांना विनंती आहे, तोट्याचा धंदा करण्यामध्ये कुठलंही शहाणपण नाहीये. ह्या ज्या कंपन्या ब्लॅकमेलिंग करतात तर तुम्ही आमच्या विरुद्ध काय बोलले, आमच्या विरुद्ध काही केलं तर आम्ही तुम्हाला पक्षी टाकणार नाही, आम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे ते रद्द करू. खरं तर त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं ना त्याचं तुम्ही नीट वाचलं म्हणजे कुठलाच शेतकरी वाचत नाही. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्याला सरळ सरळ यांनी बांधून घेतलेलं असतं. कंपनीच्या हिताचं ते कॉन्ट्रॅक्ट असतं, कधीही शेतकऱ्यांच्या हिताचं ते कॉन्ट्रॅक्ट नसतं आणि तिथेच आपण फसतो. आणि म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट जे करताना पहिल्यांदा त्यांना मराठीत करायला लावा. आम्हाला काय जे असेल ते मराठीत लिहून द्या, मराठीमध्ये आम्हाला वाचता येईल, मराठीमध्ये आम्हाला त्याच्यावर विचार करता येईल, आम्ही ते 4 लोकांना दाखवू आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट करू. असं मात्र कोणी शेतकरी करत नाही. शेतकऱ्यांना घाई झालेली असते आणि त्याचा फायदा हे कंपनीवाले घेतात आणि म्हणून खूप खर्च होऊनही आपल्या हातात ज्या रकमा मिळतात त्या रकमा मात्र खूप कमी असतात आणि म्हणून कुठलाच पोल्ट्रीवाला
हा श्रीमंतच होऊ द्यायचा नाही, असं काही कंपनीचं धोरण आहे काय असं वाटायला लागलं. आता कंपनी जी आहे ती भाव घेताना किंवा कंपनी काय कारण सांगते बघा, म्हणजे आपल्याला भाव देतो, आपण जेव्हा भाव ठरवते किंवा आपल्याला चेक देतो तेव्हा ती काय सांगते, तुमचं वजन कमी भरलं, FCR कमी आलाय. वजन करताना आपण जर काळजी घेतली नाही, म्हणजे बऱ्याचशा मी शेतकऱ्यांचं बघतोय, एका पोल्ट्री धारकाकडून कोंबडी उचलली गेली, त्यांनी सांगितलं की 5400 किलो तुझं भरलं, त्या 5400 किलोनी त्याला हिशोब दिला गेला. आणि तीच कोंबडी आमच्या शहरामध्ये आमच्याच एका ज्याला चिकन शॉप आहे त्यांना विकली, तर त्याचं वजन त्यांनी दिलं होतं 7800 किलो. म्हणजे जवळजवळ त्यांनी बऱ्याचशा मार्जिननी गॅप मारला होता. आता आम्ही त्या इथे विकलंय त्याच्याकडनं हिशोब घेतला, तुला किती माल आला, आणि ज्यांच्याकडून उचललं माल बघितलं त्याच्यामध्ये बरीचशी तफावत होती. म्हणून वजन करताना आपण खूप घाई करतो किंवा त्यांचे जे लोक आले तर त्यांच्यामध्येही आपल्याला खूप घाई झालेली असते. कधी एकदा बॅच जाते, आणि हे नेमके जे बॅच भरायला येतात हे एक तर त्यांच्या वेळेच्या नंतर, म्हणजे आपल्याला वाटतं की लवकर बॅच जायला हवी, मात्र लवकर बॅच जात नाही, ती त्यांच्या हिशोबाने खातात आणि रात्री कधीतरी येतात. आणि एवढ्या रात्री अगदी आपण झोपेत असतो, भरायला कोणी माणसं मिळत नाही, अशा परिस्थितीत जशी भरतील तशी होतात, त्यांचे हिशोब लिहिणारेही लोक ते असतात. आणि इथे आपल्याला खूप मोठा फटका बसतो, इथेच खऱ्या चोऱ्या होतात. आणि हे जे भरायला आले असतात त्यात आपण कंपन्यांना खूप दोष देतो, कंपनी मालकाला वगैरे. त्यामध्ये कंपनी मालकापेक्षा त्याचे जे सुपरवायझर असतात, त्यांचे जे डॉक्टर्स असतात, काही भरायला येणारी मंडळी असतात, सुपरवायझर असतात, ही जी मंडळी आहे ना ही खूप मोठ्या प्रमाणात चोऱ्या करते. मी या सगळ्यांना सांगतो की शेतकऱ्यांचा पैसा खाऊन कोणाही भलं झालेला नाही, कोणीही सुखी झालेला नाही. तर शेतकऱ्याच्या भावना, शेतकऱ्याचं कष्ट हे सगळं त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं, आणि तुम्ही पाप करून त्याला फसवताय. आणि म्हणून शेतकऱ्यांनी आता वजन करताना लक्ष दिलं पाहिजे. अगदी मॉर्टिलिटी जास्त झाली म्हणून सांगितलं जातं. आता मॉर्टिलिटी का होते, तर कॉन्ट्रॅक्ट कंपनीचा आहे, कंपनीची देखभाल आहे, कंपनीनं तिथे नेहमी येऊन ना देखभाल करत असते, आणि तरी पण मॉर्टिलिटी होत असेल तर त्याला जबाबदार कोण, त्याला शेतकरी जबाबदार कसा आहे? प्रत्येक वेळी शेतकऱ्याला कसं काय जबाबदार धरलं जातं? त्याच्यानंतर FCR आउट गेला म्हणून दंडही लावला जातो, बऱ्याच लोकांना दंड लावला, त्याच्यातून बिलातून काही रकमा वजाही केलेल्या आहेत. हा खरं तर सर्रास अन्याय आहे. आम्ही जेव्हा पूर्ण देखभालीची जबाबदारी ही कंपनीची असते, आम्ही फक्त तुम्ही सांगितलेलं खाद्य टाकणं, पाणी टाकणं, तुम्ही जे सांगता ते आम्ही करतोय, आणि तरी सुद्धा जर FCR आउट जात असेल तर जबाबदारी ही कंपनीने घेतली पाहिजे, ती शेतकऱ्यावर आली नाही पाहिजे. कारण तुम्ही खाद्य देताना नेमकं ते कोणतं देता हे आम्हाला माहित नसतं. बऱ्याच वेळा खाद्य जे आहे ते निकृष्ट दर्जाचं असतं, खराब दिलं जातं. जसे तुमचे भाव वाढतात, सोयाबीनचा भाव वाढला तर सोयाबीन कमी करायचं, मक्याचा भाव वाढला का मका कमी करायचा, आणि हे जे सगळे तुमचे खेळ चालतात. आणि त्याच्यामध्ये आणखी जे सुपरवायझर, जे धान्य पुरवणारे, खाद्य पुरवणारे जे गाड्या असतात, तेही बऱ्याच त्याच्यामध्ये चोऱ्या माऱ्या करतात. कुठलाही शेतकरी पोत्यावर काय लिहिलेलं त्याच्यामध्ये नेमकी किंमत किती आहे, म्हणजे आता या बिलामध्ये 5 लाखापेक्षा जास्त खाद्य दिले गेले, म्हणजे खाद्याच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात लावलेल्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्य खाल्ल्यानंतर तर 13,000 रुपये जर त्या पक्षी आपल्याला देत असतील तर हा कुठला धंदा आहे? आणि म्हणून कंपन्यांनीच चांगल्या प्रकारचं खाद्य दिलं पाहिजे. अगदी फीड खराब देतात बऱ्याचशा वेळेस, ते बुरशी आमच्या डहाणूमध्ये घडलंय की त्यांना दम देऊन घ्यायला लावलं की हे तुम्ही जर खाद्य घेतलं नाही तर आम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला पिल्लं टाकणार नाही, असं सांगून ते बुरशीनाशक, जे बुरशी आलेलं पावसात भिजलेलं ते खाद्य दिलं गेलं. आणि त्याच्यानंतर सांगितलं की तुम्ही आता पिल्लं वाढवा. कशी वाढणार त्याच्यामध्ये? त्यांना कसा FCR वाढणार, त्यांना कसा पैसा मिळणार, कशी त्यांची बिलं वाढणार, काहीही होत नाही. बऱ्याचशा वेळा जी पिल्लं असतात ती जर चांगल्या क्वालिटीची दिली तर बऱ्याच वेळा मृत्यू होतो, आणि मृत्यूचं जर प्रमाण वाढलं तर पुन्हा ते शेतकऱ्यावर ढकललं जातं. करार करून नको त्या अटी आधीच घातलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला बोलायचा चान्स नसतो. फार्मर मेला तरी चालेल, कंपनी जगली पाहिजे, हे जे त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये ते कधीतरी फसतील. कारण फार्मरनी सुद्धा ठरवलं की आम्हाला तुमचं खाद्यच घ्यायचं नाही, आम्हाला तुमच्या बॅचेस टाकायच्या नाही, हे जर ठरवलं तर हे कंपनीवाले नेमकी करतील काय? आणि जेव्हा कंपनीवाले होतात तेव्हा हे सगळे कर्मचारी चोऱ्या करतात, सगळेच करतात असं भाग नाही, जे कोणी करतात त्यांना घरी बसावं लागेल. म्हणून तुम्ही शेतकऱ्यांवर अवलंबून आहात, शेतकरी जगला तर तुम्ही जगाल, हे धोरण जर कंपनीने राबवलं तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय होतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल. आपल्याकडे सध्या काय चाललंय, फक्त ती लुटमार चाललंय. म्हणजे कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते खाद्य बाहेर नेऊन विकतात, निकृष्ट खराब खाद्य देतात, बऱ्याच वेळा वजन करताना फसवतात, हिशोबामध्येही बऱ्याच वेळा फसवतात, म्हणजे नको तेवढे हिशोब लावलेले आहेत. जर तुम्ही नीट बिल वाचलं तर ज्या गोष्टी कळत नाही आपल्याला
त्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या असतात आणि सगळ्यामध्ये ही इंग्रजी बिलं असतात. आपले शेतकरी बिचारे गरीब असतात, आपल्याला नाही वाचताय, नाही आपल्याला त्याबद्दल काही समजत. आपण फक्त शेवटचा आकडा बघतो, चेक बघतो, बाकी त्यांनी कसे कापलेत, काय केलंय हे कुणालाही माहिती नसतं. आणि म्हणून मराठीमध्ये बिलं द्या. आपण महाराष्ट्रात राहतो, सगळीकडे आता मराठीच मध्ये सगळे व्यवहार सुरू आहेत. पोल्ट्री मालकांचे व्यवहार मात्र सगळेच्या सगळे अगदीच इंग्रजीमध्ये, म्हणजे पोत्यावर, खाद्याच्या पोत्यावर जे काही लिहिलं असतं तेही कोणाला वाचता येत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून खाद्य आल्यानंतर ते मोजून घेणं, त्याच्यावरच्या पोत्यावर काय लिहिलेलं आहे, कोणते घटक त्याच्यामध्ये ते बघणं, आणि आधीचं खाद्य नाही आताचं खाद्याच्यामध्ये काही बदल झाला का ते बघणं. कारण बऱ्याच वेळा कोंबड्यांच्या वजनामध्ये वाढ कमी होण्याचे कारण हे वारंवार खाद्य बदलणं, की या पोल्ट्रीचं राहिलेले खाद्य दुसऱ्याकडे, या गोडाऊनचं खाद्य तिसरीकडे, असा हा खेळ इथं चाललेला असतो. शेतकरी मेला तरी चालेल, आम्हीच जगलो पाहिजे, ही जी यांची भूमिका आहे, ती भूमिका त्यांना बदलायला लावण्यासाठी आता शेतकऱ्यांनी हुशार झालं पाहिजे. कंपनीमधले जे कर्मचारी जे खाद्य परस्पर विकतात, औषधं विकतात, अगदी बऱ्याच वेळा काही जिथून पक्षी उचलले जातात आणि दुसऱ्याकडे जे विकले जातात, या दरम्यानही बरेच गडबड घोटाळे होतात. आणि म्हणून कंपनी मालक, कंपनी आणि शेतकरी यांचं जे नातं आहे ते आता कौटुंबिक जिव्हाळ्याचं असलं पाहिजे. हे आपण एका परिवारातले आहोत, आपल्याला एकमेकांवर अवलंबून धंदा करायचा आहे, फसवून जमणार नाही. अशी जर कोणत्या कंपनीची पॉलिसी असली तर ती कंपनी पुढे जाईल. कारण हल्ली मी आता तुमचं बघितलं फेसबुकवर, कंपनीच्या नावाने अक्षरशः लोक खडे फोडतायत, अगदी शिव्या शाप देत आहेत, आणि शेवटी ती पोस्ट डिलीट करायला लागली. तर पोस्ट डिलीट करून शेतकऱ्यांच्या मनातील भावना तुम्ही दडपू शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना चाप लागला पाहिजे. आता शेतकऱ्यांनी हुशार झालं पाहिजे आणि हा धंदा जो तोट्यात जातो तो तोट्यात जाणं आपण थांबवलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे, तर खाद्य या कंपनीने क्वालिटीचं दिलं पाहिजे. ते क्वालिटीचं खाद्य आहे का ही तपासणारी आपल्याकडेही यंत्रणा असते. आपल्याकडे पशुवैद्यकीय अधिकारी असतात, आपल्याकडे चांगले नावाजलेले नामांकित शेतकरी असतात, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. त्या लोकांचा आपण सल्ला घेतला पाहिजे. म्हणजे चिक्सची क्वालिटी, जे पिल्लं येतात त्यांची जर क्वालिटी चांगली नसेल, ती क्वालिटी आपण जर बघून घेतली नाही तर आपल्याला मृत्यूदर वाढतो. म्हणजे वजन वाढण्यासाठी खाद्य हे चांगलं तर पाहिजेच, पण त्याच्या पलीकडे जी पिल्लांची क्वालिटी आहे तीही चांगली आली पाहिजे, हे आपण बघितलं पाहिजे. तर ते ग्रोविंग चार्जेस जे आहेत ते शेतकऱ्यांना चांगले भेटले पाहिजेत, चांगले आणि दिले पाहिजेत. हे यांच्या मनाने रेट ठरवतात. म्हणजे कसं रेट ठरवतात मला अजूनही कळलेलं नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आजचा रेट जो आहे तो उद्या नाही, उद्याचा रेट परवा नाही, की रोज चढ उतार होणारा हा कोणता व्यवसाय आहे. म्हणजे माझ्या पूर्ण माहितीमध्ये, म्हणजे मीही हा व्यवसाय करतोय, गेल्या 1.5 वर्षामध्ये म्हणजे बर्ड फ्लू आला किंवा आणखीन लॉकडाऊन झालं की काही झालं, लोकांनी कोंबड्या खाणं थांबवलेला नाही. म्हणजे रोजचे जर आम्ही आकडेवारी बघतोय की आज मुंबईमध्ये आलेली अंडी ही 2.5 कोटी होती. तर 2.5 कोटी अंडी जर येत असतील तर ती रोज जर तेवढी संपत असतील तर त्याची टंचाई कुठे आहे. रोज कोंबड्या संपतायत, रोज अंडी संपतायत आणि भाव कमी जास्त होत आहेत. हा काय प्रकार आहे. मागणी जेव्हा जास्त असते त्यावेळेस भाव नेहमी वाढलेले असतात. आपल्याकडे मागणी जास्त होते, सगळ्या गोष्टी होतात, मग पहिल्या बॅचला जो भाव असतो तो दुसऱ्या बॅचला नाही, दुसऱ्या बॅचला तो तिसऱ्या बॅचला नाही. हा काय खेळ आहे हा कळायला मार्ग नाही. म्हणजे खरं तर आपलं प्रोडक्शन आपण जे करतो, आपल्याला नेमका खर्च किती येतो त्याच्यावर 10-15% फायदा ठेवून आपण भाव ठरवला पाहिजे. इथे मात्र कंपन्यांच्या मनामध्ये जो येईल भाव तो ठरवला जातो. आता हे नेमके दर ठरवणारे कोण आहेत हे कोणालाही म्हणजे कळेल असा मार्ग आहे तो. पण रोज वेगवेगळे दर ठरवले जातात. म्हणजे पहिल्या बॅचला चांगला भाव दिला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॅच फेल घालवायचा, चौथ्या बॅचला पुन्हा चांगला भाव देतात. म्हणजे शेतकरी हा टिकला पण पाहिजे आणि मोठाही झाला नाही पाहिजे, असं काहीतरी धोरण आहे का. खरं तर याच्यावर तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांनी बोललं पाहिजे की हे भाव नेमके ठरतात कसे. आणि रोज जर विक्री होत असेल, रोज जर मार्केटमध्ये कोंबड्या आणि अंडी येत असतील तर त्यांचे भाव चढ उतार कसं होतो. म्हणजे मध्यंतरी बॉयलर अंड्यांच्या संदर्भामध्ये खूप मोठी ओरड झाली की हे भाव कसे वाढतात. त्यावेळेस तिथे त्यांनी भाव एक लिमिटेशन करून दिलं की हेच भाव राहतील. आता तेही कोणी पाळलं नव्हतं. मात्र रोज वेगवेगळे जर भाव येत असतील तर याच्या मागे कुठलं तरी एक वेगळं षडयंत्र आहे आणि कंपनी जगली पाहिजे. ह्या दृष्टीने काही केलं जाते का हे बघितलं पाहिजे. आपल्यामध्ये ज्या पद्धतीने बॅच उचलायला पाहिजे, म्हणजे आपल्याकडे पक्षी तयार होतात आणि ज्या दिवशी उचलायला त्या दिवशी ते उचलत नाहीत, त्या दिवशी त्यांच्या गाड्या येत नाहीत. आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी किंवा वेळ निघून गेल्यानंतर तोपर्यंत खाद्यही भरपूर खाल्लेलं असतं, त्याच्यानंतर मरण्याचं प्रमाणही जास्त झालेलं असतं. आणि म्हणून वेळेत जर उचलल्या नाहीत तर कंपनीला काही दंड करता येईल का, कंपनी काही भरपाई देणार आहे का, असाही फॉर्म्युला त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आला पाहिजे. आपण साधारणतः दुसरी बॅच जो भरतो
तो जो 15 दिवसाचा जो गॅप असतो त्याच्यामध्ये सफाईला 2 दिवस लागतात, मेडिसिन आपल्याला मारून अगदी निर्जंतुकीकरण करणं, फेमिगेशन करणं, या सगळ्या गोष्टी येतात. त्याचा जो खर्च आहे तो शेतकऱ्याच्या अंगावर असतो. त्याची देखभाल करणं, सगळ्या गोष्टी करणं ह्या शेतकऱ्यांनी करायच्या असतात आणि शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही काही करायचं नाही, आम्हीच सगळं करू. आता जे 15 दिवसाचा कालावधी असेल किंवा 2 महिने तुम्हाला त्याच्यामध्ये जातात, म्हणजे सांगताना सांगतात 42 दिवस, पण 42 दिवस नाही, अगदी बॅच निघेपर्यंत 45-46 दिवस निघून गेलेले असतात आणि हे 15 दिवस झाले तर आपण 2 महिने त्या कोंबड्या सांभाळल्या. 2 महिने जर आपला स्वतःचा जरी पगार धरला, म्हणजे आपण कुठेही काम केलं तर 12-15 हजार रुपये मिळेल. स्वतःचे 30,000 रुपये, माणूस जो ठेवलेला असतो तिथले कामगार जे असतात त्यांचे 30-40 हजार रुपये, म्हणजे आपल्याला एक 60-70 हजार रुपये आपला खर्च होतो 4-5 हजार कोंबड्यांच्या मागे. आणि आपल्याला जर 13,000 रुपये मिळत असतील तर आपण हा धंदा का करावा हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ही लुटमार आहे. ते लोक फायदा कमावतात, आपल्याकडे तेच होतं की आपण भाजीपाला पिकवतो, शेतकरी तूर वाल मका सगळं पिकवतो आणि त्याचा भाव दुसराच कोणतरी ठरवतो आणि त्याच्यामुळं आपण तोट्यामध्ये जातो. आता आपल्याला जो सगळा खर्च येतो तो सगळा खर्च हिशोबात धरून त्याच्यानंतर आपण मालाची विक्री केली पाहिजे. म्हणजे आपल्याला हे जे रेट ठरवणारे जे आहेत त्या रेट ठरवणाऱ्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी धरा. तूस आणण्यापासून तर तूस काढण्यापर्यंत, अगदीच फेमिगेशन करण्यापासून तर पोल्ट्री स्वच्छ आपण धुतो, लाईट लावतो, पाणी देतो, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्या हिशोबामध्ये खर्चामध्ये आला पाहिजे. नाहीतर शेतकरी हा कधीही पुढे जाणार नाही. शेतकऱ्यांची जी विल्हेवाट लागली, म्हणजे एखादा भैया आपण बघतो का, आपण 10 रुपये किलोनी भेंडी विकतो, तोच मधला दलाल मध्यस्थ तो भैया येतो, तो घेऊन जातो आणि 40 रुपयाने विकतो. तो काहीही न करता 30 रुपये कमावतो. असे कंपनीवाले तसंच चालले, फक्त मॅनेजमेंट करतात आणि प्रत्येक किलोच्या मागे हे 20-30 रुपये मिळवतात आणि आपले मायनस एक 10-12 रुपये आपण गेलेला असतो. म्हणजे 70-80 रुपयाच्या रेट वर तो द्यायला बघत नाही, फार कधीतरी 100च्या वर रेट जातो आणि त्याच्यानंतर पुन्हा 2-3 बॅच ते आउट घालवले असतात त्यांनी. म्हणजे शेतकरी त्याच्यामध्ये कधीही पुढे जाताना आपल्याला दिसत नाही. आम्ही एक म्हणजे सुश्वी ॲग्रोमध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करण्याची वेळ आली, आम्ही पोल्ट्रीचा व्यवसाय करायला सुरुवात केली, त्यावेळेस सगळ्या लोकांशी आम्ही बोललोय. अगदी सगळे पोल्ट्री धारकांना भेटलोय, भेटीगाठी घेतल्या आणि ते कुठे फसलेत, काय झालंय, हे सगळ्या अभ्यास करून आम्ही ठरवलं की आमचा रेट आम्ही ठरवणार. ते सगळ्यांनी वेळेत काढलं होतं. मात्र आज गेले 1.5 वर्ष होऊन गेले, सुश्वी ॲग्रोमध्ये आम्ही कुठल्याही कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं नाही. कारण आमच्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट जर होणार असेल तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट करू. म्हणजे आम्हाला धंदा करायचा आहे, आम्ही सगळी मेहनत करणार आहोत आणि ते जे काही नियम अटी घालणार तर त्यांच्या हिशोबाने घालणार. म्हणजे उद्या कोर्ट कचऱ्या करायची वेळ आली, उद्या जर काही गडबड झाली तर आपण त्याच्यामध्ये 100% फसणार. अशा पद्धतीने एक करार असतात, आम्ही करार केले. आम्ही ठरवतानाही भाव जे ठरवले, आणि सुरुवातीला जेव्हा आम्ही हा व्यवसाय सुरू केला तेव्हा 400 रुपये किलोने आम्ही कोंबडा विकायला सुरुवात केली. कोंबडे जे होते 400 रुपये किलोने. त्यावेळेस त्यांचा रेट जो होता तो 110 रुपये. मला सांगितलं की हा माणूस आहे, त्यांचे रेट होतात आणि आता त्यांचा रेट हा आहे. माझ्या तुम्ही घेऊ नका, माझ्या कोंबड्यांचा रेट ठरवणारा तो कोण, तो जर जाहीर करत असेल रेट आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही जर आम्हाला आमच्याकडनं घेत असाल तर तोट्यात धंदा करणारा माणूस हा जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाहीये, तो तर शेतकरीच आहे आणि मी त्याच्यामध्ये बसणार नाही. माझा रेट 400 रुपये. कारण आमचा धंदा नवीन आहे, मलाही सुरुवातीला काही कळलं नव्हतं, म्हणून आता खर्च जास्त झालेला आहे आणि माझा झालेला खर्च प्लस त्याच्यावर असलेला जो मला फायदा मी जो धरलेला आहे तो फायदा धरून मला 400 रुपये किलोने विकणंच परवडेल. आम्ही 400 रुपये किलोने विकले. एक 3-4 महिन्याने आमच्या सगळ्या गणित लक्षात आली. थोडा कर्मचारी वर्ग कमी केला, खाद्याचा खर्च कसा कमी करता येईल ते बघितलं, तेव्हा आम्ही आमचेही रेट उतरला. आम्ही 300 रुपये केलं आणि ज्यावेळेस ह्या धंद्यामध्ये आमचा जम बसला, आताचा आमचा रेट म्हणजे आज 8 जून आहे, 8 जूनला आम्ही 200 रुपये किलोने कोंबडे विकतो. ज्यावेळेस मार्केटचा रेट आजचा, ते जे कोण ठरवणार आहे त्याचा रेट 110 रुपये, आमचा रेट 200 रुपये. कारण माझी प्रोडक्शन कॉस्ट येते मला माहिती आहे. प्रोडक्शन कॉस्ट प्लस इतर फायदा हा जर आपण धरला तर त्याच्यानुसार मला 200 रुपये, मी 200 रुपये परवडते. मी 400 रुपयाने विकत होतो, तोच रेट ठरला तर तरी चाललं असतं, पण मी तो रेट उतरवला. कारण आपल्याला एवढ्या आवाच्या सव्वा फायद्याची गरज नाहीये. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या माहिती सांगतो सगळ्या शेतकऱ्यांना, हे शक्य नसं लोक सांगत होते. मी आतापर्यंत 9,000 पेक्षा जास्त कोंबडे या 1.5 वर्षामध्ये विकलेले आहेत. आम्ही त्या कोंबड्याही विकल्या, अंड्यांवरच्या कोंबड्या विकल्या असतील, आम्ही पिल्लं विकली असतील, काही गोष्टी सगळ्यांच्या विकल्या. आमची प्रोडक्शन कॉस्ट धरून आम्ही त्याच्यावर 10 ते 15% लावून आणि त्याच्यानंतर ही विक्री केलेली आहे.
कुठेही तोट्यामध्ये व्यवसाय कोणीही करू नका. म्हणजे आम्ही अंडी विकताना माझा सुरुवातीचा रेट हा 12 रुपये होता. त्यावेळेस सगळे तुमचे फोन येत होते किंवा त्यांचे मेसेज येत होते की एवढा 12 रुपये रेट कुठेच नाही. आम्ही 12 रुपयाने विकत होतो आणि विशेष म्हणजे एकही अंडे शिल्लक राहत नव्हतं. आमचा जेव्हा जम बसला तेव्हा आम्ही त्या अंड्याची किंमत 10 रुपये केली. आणि जेव्हा उन्हाळा आला त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये अंडी आम्हाला सांगितलं गेलं की लोक कमी खातात किंवा अंडी खराब होतात, त्यावेळेस आम्ही आमचा रेट 8 रुपये केला होता. मात्र जेव्हा लक्षात आलं की नाही, अंडी एवढ्या लवकर खराब होत नाही, आपण जर चांगल्या पद्धतीने त्यांची जोपासना केली तर अंडी टिकतात किंवा ग्राहक भरपूर आहे, ग्राहक घेणार आहे, मग रेट का उतरायचा. आम्ही परत तो रेट 12 रुपये केला. आज होलसेलचा जो रेट आहे तो 10 रुपये आहे आणि किरकोळचा जो आहे तो 12 रुपये. 12 रुपयाने आम्ही अंड आमच्या फॉर्मवर विकतोय आणि बरेचसे लोक येऊन गेलेत, बरेचसे लोक घेऊन गेलेत. तुमच्या लक्षात येईल की आम्ही रेट उतरवायला तयार नाही, कारण आपली प्रोडक्शन कॉस्ट आणि आमचा फायदा ही सगळी गणितं मांडून आम्ही हा व्यवसाय करतोय. आणि म्हणून बऱ्याचशा लोकांना ते वाटतं की मग ही कोंबडी जर त्या लोकांना कंपन्यांनी घेतली तर कोण घेतील. आमच्याकडे धाबेवाले आले होते, चिकन शॉपवाले येतात, अगदी आम्ही हॉटेलवाल्यांना विकलं. लग्न सीझन होते तर लग्न सीझनला आम्ही कोंबड्या दिल्या, पार्ट्यांना आम्ही कोंबड्या दिल्या, फॉर्म हाऊसवर ज्या सगळ्या गोष्टी चालतात त्यांच्यासाठी आम्ही कोंबड्या दिल्या. आम्ही मोठ्या प्रमाणावर आमची बॅनरबाजी असेल, आमचा प्रचार असेल, आमचं मार्केटिंग असेल, ते सगळं करून आम्ही ह्या कोंबड्यांची विक्री केली. हे सगळ्यांना करता येईल आणि ते सगळं दाखवण्यासाठी आम्ही सुशी ॲग्रोमध्ये सगळंच्या सगळं ओपन करून ठेवलंय की कोणीही या बघा, व्यवहार बघा. ते 3-3, 4-4 दिवस पोरं येऊन बसतात की नक्की यांचा जो फॉर्म्युला आहे 1000 रुपये कमवायचा, ते 1000 रुपये कमावतात का. आणि हे सगळ्याच्या सगळं आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण कुठला पण धंदा असो, तो धंदा तोट्यात जाऊन करायचा नसतो. तोट्यात जाऊन जेव्हा धंदा लोक करतात तेव्हा ती बर्बाद होतात आणि जगाच्या पाठीवर कुठलाही व्यावसायिक असे धंदे करत नाही. आणि म्हणून धंदा जो आहे तो लॉस मध्ये घालवायचा आपण जर प्रयत्न केला, तो लॉस करून पैसे जर आपण कमवायचा प्रयत्न केला तर आपण कधीही पुढे जाणार नाही. आणि म्हणून तुमचे जे रेट आहेत ते तुम्ही ठरवा. थोडं कमी प्रमाणात धंदा सुरू करा. आम्ही 100 कोंबड्यांपासून सुरू केलं होतं. जम बसू दे, नाव होऊ दे, क्वालिटी द्या. जेव्हा तुम्ही क्वालिटी देता तेव्हा लोकांकडून पैसे घ्यायची किंवा लोक पैसे द्यायची त्यांची लोकांची तयारी असते. आपण पण ठोकून सांगू शकतो का आम्हाला हा रेट पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा वेळा आता आम्ही बघितलंय की एक लोक घाबरतात विकायचं कुठे. आम्ही विकायचं कुठे तेही सांगितलंय, आम्ही कसं विकतोय तेही सांगितलंय. आणि म्हणून आता कुणीही या कंपनीवर कॉन्ट्रॅक्ट करू नका असं माझं म्हणत नाही. कॉन्ट्रॅक्ट किंवा करार जो असतो तो दोघांनाही मान्य असला पाहिजे. आता जे कॉन्ट्रॅक्ट होतात ते फक्त कंपनीच्या हिताचे असतात, त्याच्यामध्ये फक्त लुटमार असते. आणि म्हणून ही लुटमार थांबली पाहिजे. म्हणजे शासनाने खरं तर याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की आज पोल्ट्री धारक हा बर्बाद होतोय. पोल्ट्री चालक ज्या पद्धतीने आता जीवन जगतोय ते सगळं जर बघितलं तर हा धंदा किती दिवस चालेल हा मोठा प्रश्न पडतो. जे मोठे शेतकरी तर सोडून द्या, त्यांच्याकडे लाखो कोंबड्या रोज विकल्या जातात, लाखो अंडे रोज निघतात, त्यांना हे खालच्या शेतकऱ्यांशी पडलेलं नाही. पण खालच्या शेतकऱ्यांना लुटून जे कंपनी मालक मोठे व्हायला जातात याचा विचार आता काही व्हायला पाहिजे. आता एकही जर पोल्ट्री चालक जर श्रीमंत होणार नसेल, त्याचा जर फायदा होणार नसेल तर हा धंदा नेमका का करावा असा प्रश्न पडतो. आणि म्हणून म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे. ते कधीही होणार नाही हे मलाही माहिती आहे, पण आम्ही प्रयत्न सोडणार नाही. आपण संघटित झालो. जे कर्मचारी गडबड गोंधळ करतात त्यांच्यावर गुन्हे नोंदवले, आपण त्यांना जाब विचारलं. म्हणजे खरं तर हे जे आता मी बिल वाचून दाखवलं त्यांचं खूप आभारी आहे मी, कारण आम्हालाही ते कळलं नसतं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये काय चालतं. त्यांनी फेसबुकवरती पोस्ट टाकली, तुमची बिलं ही सगळी व्हायरल करा की आम्हाला फसवणूक झाली का. तुम्हाला जर कळत नसेल तर बाकीचे लोक सांगतील. बिलं व्हायरल झाली पाहिजे. तुम्हाला ज्या कोणी फसवलं असेल ज्या कंपनीने त्याचे धिंडवडे निघाले पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, तरच या गोष्टी थांबतील. नाहीतर हा जो पोल्ट्री चालक आहे आत्ताचा तो देशोडीला लागल्याशिवाय राहणार नाही.